नमस्कार. कधी असं झालंय का की डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आहे, पण ती प्रत्यक्षात ॲप किंवा वेबसाईटमध्ये कशी आणायची हेच कळत नाहीये. विशेषतः जर आपल्याला डिझाईनची काहीच माहिती नसेल तर आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात कधी ना कधी ग्रेट आयडियाज येतात, बरोबर? पण मग त्या फक्त कल्पनाच का राहतात? बहुतेक वेळा याचं कारण एकच असतं: डिझाईनची ती किचकट, डोकेदुखी वाटणारी प्रोसेस. जरा विचार करा, आपल्याकडे एक भारी ॲपची आयडिया आहे, आपण कामाला लागतो आणि मग लक्षात येतं की अरे देवा, हे डिझायनिंग तर वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि हीच ती मोठी भिंत आहे जी कित्येक चांगल्या कल्पनांना पुढे जाऊच देत नाही. आधी कसं होतं, UI डिझाईन शिकायचं म्हणजे महागडे सॉफ्टवेअर्स घ्या, डिझाईनची जाडजोड पुस्तकं वाचा, खूप वेळ आणि पैसा जायचा. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय AI मुळे. आता कमीत कमी वेळात आणि जवळपास 0 खर्चात अप्रतिम रिझल्ट्स मिळवणं शक्य झालंय. आणि याच प्रॉब्लेमवर एक जबरदस्त सोल्युशन आहे: विझिली. हे एक AI पॉवर्ड टूल आहे जे डिझाईन करण्याची पद्धतच बदलून टाकतं. तर हे विझिली आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे एक असं हत्यार आहे जे कुणालाही, ज्याला डिझाईनमधलं डी सुद्धा माहीत नाही, त्याला प्रोफेशनल लेव्हलचे सुंदर लेआउट्स बनवण्याची ताकद देतं. विझिली वापरण्याची पद्धत तर इतकी सोपी आहे की विश्वास बसणार नाही. तुम्हाला फक्त तुमची आयडिया सांगायची आहे आणि त्याचं AI इंजिन बस काही सेकंदात तुमच्या समोर एक तयार डिझाईन लेआउट आणून ठेवतं. म्हणजे आयडिया दिली आणि डिझाईन हजर. पण हे सगळं होतं कसं? म्हणजे पडद्यामागे काय जादू चालते? चला, आता आपण तेच बघूया की एक साधी कल्पना एका खऱ्याखुऱ्या इंटरफेसमध्ये कशी बदलते. विझिलीची खरी ताकद आहे त्याच्या AI फीचर्समध्ये. एक उदाहरण देतो. विचार करा, आपल्याला एखादा ॲप खूप आवडलंय. आपण त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि विझिलीमध्ये टाकला, आणि काय आश्चर्य, ते त्या फोटोला थेट एका एडिट करता येण्यासारख्या डिझाईनमध्ये बदलतं. हे तर खरंच एक गेम चेंजर आहे. आणि हो, जर आपण अगदीच नवीन असाल ना, तर अजिबात काळजी करू नका. सुरुवात करणं एकदम सोपं आहे. एक रेडीमेड टेम्पलेट निवडा, त्यात आपलं लिखाण आणि फोटो टाका आणि मग माऊसने इकडून तिकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून हवं तसं बदला. बस झालं काम, आपलं डिझाईन तयार. ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण प्रश्न असा आहे की या टूलचा सगळ्यात जास्त फायदा नक्की कोणाला होऊ शकतो? चला बघूया. सगळ्यात आधी तर विद्यार्थी. समजा कॉलेजमध्ये एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादी आयडिया प्रेझेंट करायची आहे, तर ते पटकन एक मॉकअप बनवून दाखवू शकतात की त्यांचं ॲप कसं दिसेल. यामुळे त्यांच्या आयडियाला खूप वजन येतं. मग येतात डेव्हलपर्स. त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे. कोडची एक ओळ लिहिण्याआधीच ते संपूर्ण ॲपचा युजर इंटरफेस आणि फ्लो कसा असेल हे डिझाईन करू शकतात. विचार करा, यामुळे त्यांचा किती वेळ आणि किती कष्ट वाचतील. आणि हो, स्टार्टअप्सना तर विसरूनच चालणार नाही. सुरुवातीला त्यांच्याकडे डिझाईन टीमसाठी बजेट नसतं. अशा वेळी इन्व्हेस्टर्ससमोर प्रेझेंट करण्यासाठी ते स्वतःच हाय क्वालिटी प्रोटोटाईप बनवू शकतात. फर्स्ट इम्प्रेशनसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. ओके, तर हे झालं व्यक्ती आणि कंपन्यांबद्दल. पण जरा एक पाऊल मागे येऊया आणि मोठ्या कॅनव्हासवर बघूया. विझिलीसारखी टूल्स फक्त डिझाईन सोपं करत नाहीत, तर ती खरं तर टेक्नॉलॉजी आणि डिझाईनच्या दुनियेत एक मोठी क्रांती घडवत आहेत. कशी ते पाहू. याचं सर्वात मोठं काम म्हणजे डिझाईनला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. कसं? एकतर हे वेब बेस्ड आहे, म्हणजे काही इन्स्टॉल करायची गरज नाही, कुठल्याही ब्राउझरमधून चालतं. दुसरं, याची फ्री योजना आहे, म्हणजे सुरुवातीला एक पैसाही खर्च करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी कुठल्याही खास स्किलची गरज नाही, म्हणजे जे मोठे अडथळे होते ते सगळेच दूर झाले. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर ज्यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आहेत पण साधनं नाहीत, अशा हजारो लाखो लोकांना एक नवीन शक्ती मिळते. त्यांना त्यांच्या डिजिटल आयडियाज खऱ्याखुऱ्या जगात आणण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळतं. आणि जाता जाता फक्त एक विचार मनात ठेवूया. जेव्हा डिझाईन करण्याची ताकद कोणा एकाची मक्तेदारी न राहता प्रत्येकाच्या हातात येईल, तेव्हा भविष्यात अशा कोणत्या गोष्टी तयार होतील ज्याचा आपण आज विचार सुद्धा करू शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?